नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुम्हाला देणार आहोत. आनंदाची बातमी आपण आज तुम्हाला सांगणार आहोत आणि महिलांसाठी आनंदाची बातमी काय असणार आहे. आज आहे 31 मार्च आणि 10व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट आलेली आहे. वाटप सुरू होत आहे का, ते नक्की कोणत्या महिलांपर्यंत सुरू होणार आहे, कोणत्या महिलांना सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे पडणार आहेत, महत्त्वाचे गिफ्टसुद्धा आहेत ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत. त्या गिफ्टमध्ये तुम्हाला पैसे येत आहेत. कोणत्या योजनेतून किती पैसे भेटणार आहेत, महत्त्वाच्या 5 योजना आणि त्याचे गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आज करणार आहोत. एप्रिल स्पेशल हा जे व्हिडिओ असणार आहे, तुमच्या 10व्या हप्त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. महिलांना आनंदाची बातमी आपण आज देणार आहोत. ती बातमी काय असणार आहे, महिलांसाठी वाटप कधी नक्की होत आहे आणि महिलांना 10व्या हप्त्याची आनंदाची बातमी आलेली आहे. तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका. साडी वाटपसुद्धा होत आहे, त्यासाठी सुद्धा काय अपडेट आलेली आहे, ते कधी होत आहे, कोणत्या महिलांना होत आहे, त्यासाठी अटी काय आहेत, सर्व अपडेट तुमच्यापर्यंत आज आपण पोहोचवणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये आज आलेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आज करणार आहोत आणि मोठी खुशखबर असणार आहे. 10व्या हप्त्याविषयी ही न्यूज आलेली आहे, तीच आपण तुम्हाला देण्याचा सामान्यतः प्रयत्न आणि खरी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला आता देणार आहोत. आणि 10वा हप्ता नक्की महिलांना कधी वाटप होत आहे, 10व्या हप्त्याविषयी ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आलेली आहे. 10वा हप्ता वाटप तर होणार आहे, परंतु एप्रिलमध्ये होणार की आजपासून होणार, ते किती तारखेपासून वाटप होणार आहे, हा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल 10व्या हप्त्याचा आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाडक्या बहिणींना महत्त्वाचे 5 गिफ्ट कोणते 5 गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी वाटप होत आहेत, महत्त्वाचे 5 गिफ्ट आहेत, त्यामध्ये तुम्हाला किती रक्कम भेटणार, त्यासाठी अटी काय असणार आहेत आणि तुम्हाला काय केल्यानंतर हे गिफ्ट पडतात, सर्व डिटेल माहिती असणार आहे. आणि अपात्र ज्या लाडक्या बहिणी झालेल्या असतील आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून, जर काही बहिणी वगळलेल्या आहेत, 52 लाख ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी कोणत्या अटीवर कोणत्या बहिणी वगळल्या गेल्या आणि कोणत्या अटीवर वगळल्या गेल्या, त्यामुळे तुम्हाला पुढे सुद्धा पात्र ठरता येणार आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे, जरी तुम्ही बाहेर निघालेला असाल तरीसुद्धा परत पात्रता तुम्हाला सिद्ध करायची आहे. ती कशी करता येणार आहे, ती सुद्धा अपडेट आपण आज जाणून घेणारच आहोत. कशा पात्र ठरणार अपात्र लाडक्या बहिणी, ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. कारण बऱ्याच बहिणींना पैसे 8वा आणि 9वा हप्ता तर आलेलाच नाही, परंतु 10वा हप्ता येणार का आणि येण्यासाठी काय करावं लागणार आहे, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेणारच आहोत. आणि लाडक्या बहिणींसाठी साडी वाटपसुद्धा होत आहे. शासनानं पाडव्यानिमित्त जे साडी वाटपाचं शासनानं जे घोषणा केली होती, त्याचं साडी वाटप नक्की तुम्हाला रेशन कार्डवरती कधीपासून सुरू होत आहे. रेशन कार्डवरती साडी वाटप तुम्हाला किती रुपयाची साडी भेटणार आहे आणि कोणत्या महिलांना भेटणार, कोणत्या रेशन कार्ड धारकांना ही साडी भेटणार आहे, सर्व लाडक्या बहिणींना भेटणार आहे का, त्याचीसुद्धा डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. आणि राहिलेले पैसे, नवीन अर्ज, नवीन निकष आणि 2 कागदपत्र आणि पात्रता, जर तुम्ही अपात्र असाल तरीसुद्धा पात्रतेविषयी आपण सविस्तर सांगणार आहोत. 2 कागदपत्र कोणते, नवीन निकष कोणते आलेले आहेत, नवीन अर्ज कधी करता येणार आहेत आणि राहिलेले पैसे तुम्हाला कधी भेटणार आहेत, त्याविषयी 8वा आणि 9वा जरी हप्ता तुम्हाला आला नसेल तरीसुद्धा काळजी करू नका, तो मिळवून देण्याचं काम आपण करणार आहोत. आणि ते आपण सांगितल्यानंतर तशी जर प्रोसेस तुम्ही केली तर तुम्हाला राहिलेले पैसे प्लस 10वा हप्ता असा टोटल टोटल पैसे येत राहतील. काळजी करण्याची गरज नाही, परंतु आपण सांगितलेले डॉक्युमेंट आणि आपण सांगितलेले नवीन निकष जे आहेत त्यामध्ये तुम्ही पात्रता सिद्ध केली तरच तुम्हाला इथून पुढे पैसे भेटणार आहेत. किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं असेल तरीसुद्धा तुम्हाला पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे, त्याविषयीच हा व्हिडिओ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामुळे जर वगळण्यात आलं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर सर्वात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात. जर तुम्ही 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या अटीमुळे लाडकी बहीण योजनेतून बाहेर निघाला असाल, जर तुम्हाला यातून पात्रता म्हणजे तुमची जर 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या अटीमुळे जर तुम्ही अपात्र केला गेला असाल, तुम्ही जर बाहेर निघाला असाल तर मात्र तुम्हाला पात्रता घेता येणार आहे. त्याविषयी डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि रेशन कार्डची KYC सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे. रेशन कार्डची KYC
सर्वात महत्त्वाचा विषय आहे, कारण रेशन कार्ड KYC जर केली नाही तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक योजनेतून अपात्र होऊ शकता. कारण रेशन कार्ड KYC ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. शासनानं तशी माहिती दिलेली आहे आणि रेशन कार्डची KYC जर तुम्ही आत्तापर्यंत केली नसेल तर लगेच करून घ्या. रेशन कार्ड KYC केल्याशिवाय लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ भेटणार नाही, बाकीच्या योजनांचा सुद्धा तुम्हाला लाभ भेटणार नाही. त्यामुळे तुमचं धान्य जर तुम्हाला भेटत असेल तरीसुद्धा ते बंद होईल. त्यामुळे रेशन कार्डची KYC करा. दुसरी KYC आहे गॅसची KYC. गॅसची सुद्धा KYC करून घ्या. तुम्हाला गॅसचे पैसे येत राहतील, सबसिडी भेटत राहील. त्याविषयी आपण पुढे अजून डिटेल माहिती पाहणार आहोत. आणि जून महिन्यात प्रत्येक वर्षी KYC करावी लागणार आहे. ती सुद्धा KYC तुम्हाला बंधनकारक आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यात ही KYC तुम्हाला करावी लागेल, अन्यथा लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला वगळण्यात येणार. कारण प्रत्येक वर्षी जून महिन्यात याची छाननी होणार आहे आणि नवीन अर्ज हे सुद्धा करता येणार आहेत. अपात्र लाडकी बहीण पात्र होणार, ती कशा पद्धतीने होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणी असणार ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांना आपण पात्रता देणार आहोत. यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र. 2.5 लाखाच्या आतील तहसीलचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे प्रमाणपत्र वेबसाईट जेव्हा चालू होणार आहे तेव्हा तुम्हाला हे अपलोड करायचं आहे, रिअप्लाय करायचं आहे. तुमचा फॉर्म रिअप्लाय तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे परत पात्रता दिली जाणार आहे आणि रेशन कार्डची KYC तर 100% करावीच लागणार आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे. रेशन कार्ड KYC बंधनकारक केलेली आहे, ती सर्वात अगोदर करून घ्या. आणि पिंक रिक्षा योजना, या योजनेतून 10,000 रिक्षा दिल्या जाणार आहेत. 3 गॅस यातून सुद्धा तुम्हाला सबसिडी भेटत आहे, ते आपण पुढे जाणून घेऊयात. हप्ता वाढ तुम्हाला नक्की कधी होणार आहे ती सुद्धा आपण लगेच जाणून घेणार. आणि अनुदान 25,000 रुपयांचं अनुदान, यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणत्या अटी आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. पहिल्यांदा आपण 1,500 रुपयांचा 10व्या हप्त्याचं वाटप नक्की कधी होणार आहे, 15व्या हप्त्याचं वाटप होणार आहे, ते कोणत्या जिल्ह्यात सुरुवातीला होणार आहे आणि किती जिल्हे असणार आहेत. त्यामध्ये लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं वाटप सर्वात अगोदर आणि पात्र लाभार्थ्यांना हे पहिल्यांदा वाटप होणार आहे. त्यामध्ये आपण जिल्हेसुद्धा पुढे जाणून घेऊयात. आणि 2100 रुपयांची जी घोषणा आहे, 2100 रुपयांची घोषणा लवकरच होत आहे, कारण शासनानं जी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता इलेक्शनच्या टायमिंगला, त्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये देऊ असं घोषित केलं होतं, परंतु अजूनपर्यंत याची घोषणा झालेली नाही. 1 वर्ष पूर्तीनिमित्त ही तुम्हाला घोषणा केली जाणार आहे, ते सुद्धा लवकरच भेटणार आहेत. आणि 2490 रुपये हे सबसिडी कोणाला पडत आहे, गॅस एजन्सीमध्ये जाऊन जर तुम्ही KYC केली आणि गॅस टाकी जर बुक करून घेतली तरच तुम्हाला ही सबसिडी पडणार, अन्यथा तुम्हाला 2490 रुपये हे गिफ्ट तुमच्यासाठी नाही आहे. जर तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC केली आणि गॅस टाकी बुक करून घेतली तर 1 वर्षात अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 गॅस मोफत दिले जातात. त्या गॅसची सबसिडी 2490 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होत असते. त्यामुळे हे गिफ्ट फ्री आहे. 3 गॅस तुम्हाला जी सबसिडी पडते 2490 रुपयांची ती तुम्हाला जमा होईल. परंतु आपण आत्ता सांगितलेले 2 काम करून घ्या, अर्जंट करा. आणि तुम्हाला लाडकी बहिणींना साडी वाटप, सणानिमित्त जे साडी वाटप घोषित झालेलं आहे ते फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुपन, रेशन कार्ड जिथे तुमचं आहे त्या कुपनवाल्याकडे जाऊन तुम्हाला हे गिफ्ट घ्यायचं आहे. ते तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला कधी भेटणार आहे, ते कधी चालू होत आहे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण पाहूया. कोणत्या लाडक्या बहिणींना साडी भेटणार, 800 रुपये किमतीची साडी असणार आहे आणि आनंदाचा शिधा प्लस 800 रुपये किमतीची साडी, या 2 गोष्टी तुम्हाला लवकरच तुमच्या कुपनमध्ये येणार आहेत. रेशन कार्डवरती तुम्हाला भेटणार आहे. शासनानं घोषित केलेलं आहे, शासनातर्फे ही साडी वाटप आहे, त्यामुळे 100% हे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. परंतु कधी ते आपण पुढे जाणून घेऊयात. रेशन कार्डवर आजपासून वाटप होणार का, तर सणानिमित्त हे वाटप चालू केलेलं आहे आणि ते तुमच्यापर्यंत कधी येत आहे तर 1 एप्रिलपासून ते 10 एप्रिलपर्यंत, 1 ते 10 तारीख ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण या तारखेमध्ये हे तुम्हाला आनंदाचा शिधा प्लस रेशन कार्डवरती साडी वाटप हे तुम्हाला दोन्ही पण भेटणार आहे. आणि जूनमध्ये 1 वर्ष पूर्ण होत आहे. लाडकी बहीण योजनेचा 1 वर्ष पूर्तीनिमित्त वर्धापन दिन होत आहे आणि त्यानिमित्त 2100 रुपयांची जी घोषणा आहे ती 100% केली जाणार का,
तर 100% केली जाणार आहे. कारण ही घोषणा शासनानं फक्त जूनमध्येच करायचं ठरवलेलं आहे. कारण 1 वर्षपूर्तीनिमित्त ₹2100 लाडक्या बहिणींना, कारण 52 लाख ज्या महिला बाहेर काढल्यात त्या फक्त यासाठीच काढलेल्या आहेत की गरीब आणि गरजवंत महिलांनाच याचा लाभ घेता यावा आणि फक्त गरजू महिलांपर्यंतच ₹1500 हे गिफ्ट पोहोचत राहावं. कारण ही योजना फक्त गरीब आणि गरजू महिलांनाच देण्याचं धोरण शासनानं आखलेलं आहे. त्यामुळेच 52 लाख महिला अपात्र केलेले आहेत आणि त्यासुद्धा परत पात्र होतील. पण आपण सांगितलेलं हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. ₹2100ची घोषणा जूननंतर तुम्हाला 100% होणार आहे. आणि कोणते 4 नियम होते त्यामुळे तुम्ही बाहेर निघालात, परंतु एक नियम आहे त्यामध्ये तुम्हाला परत पात्रता भेटणार आहे. कोणते 4 नियम आहेत? पहिला नियम आहे 4चाकी गाडीचा. 4चाकी गाडी असेल, इन्कम टॅक्स भरत असाल, 2.5 लाखाचं पुढे उत्पन्न असेल, नोकरी असेल किंवा इतर योजनेचा लाभ घेत असाल, तर हे 4 नियमांमध्ये तुम्ही जर अपात्र ठरला असाल तर मात्र 2.5 लाखाच्या उत्पन्नामुळे जर अपात्र असाल तर आतील उत्पन्न काढून तुम्ही पात्रता सिद्ध करू शकता. इतर योजनेचा लाभ जर घेत असाल तर फक्त काही महिलांना ₹500 येत आहेत. ते कोणत्या महिलांना? कारण ₹500 ज्या महिलांना येत आहेत त्या महिला इतर योजनेचा ₹1000 लाभ घेत असतील, त्यामुळे त्यांना ₹500 हे गिफ्ट भेटत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 10व्या हप्त्याचे ₹1500 हे महिलांना लवकरच जमा होत आहेत. ते कोणत्या तारखेला होणार आणि कधी होणार? आज किती जिल्ह्यात पैसे वाटप? कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज पैसे वाटप होणार आहे? 10व्या हप्त्याची ओढ प्रत्येक महिलेला लागलेली आहे. कारण 8व्या आणि 9व्या हप्त्याचं ज्या महिलांना पैसे आले त्यांना मात्र काळजी करण्याची गरज नाही. परंतु ज्या महिलांना 8वा आणि 9वाच आलेला नसेल त्या महिलांना मात्र हे काळजी लागलेली आहे की आम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप येणार का? कारण 8वा प्लस 9वा आलेला नसेल तर मात्र 10वा येणार का? आणि 10 हे 2 आले असतील तर हा 100% येणार आहे. परंतु हे 2 जर आले नसतील तर 10वा तुम्हाला येणार का? तर त्याविषयी आपण अपडेट दिलेलीच आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात सुरुवातीला पैसे वाटप होणार? आता सर्व विभागातील हे जिल्हे असणार आहेत. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना सुरुवातीला पैसे भेटणार आहेत? सुरुवातीला असणार आहे पुणे जिल्हा, सातारा, रायगड, ठाणे, नाशिक, जळगाव, इकडे औरंगाबाद, वाशिम, अमरावती, बुलढाणा, नागपूर, गडचिरोली, वर्धा, नांदेड, परभणी, बीड आणि लातूर, इकडे सोलापूर आणि सांगली आणि इकडे धुळे या जिल्ह्यातील महिलांना हे सर्वात सुरुवातीच्या टप्प्यात वाटप होणार आहे. यातील ज्या पात्र महिला असतील त्यांना सर्वात सुरुवातीला पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होत आहे. आणि ते कधीपासून? तर 1 एप्रिलपासून तुम्हाला एप्रिलचा हप्ता वाटप 10वा हप्ता वाटप होत आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर इथून मागे सांगितलेल्या अटी आणि शर्ती तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण नवीन एक योजनासुद्धा आलेली आहे, पिंक रिक्षा योजना. यामध्ये तुम्हाला 10,000 रिक्षा या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आणि तुम्ही त्या कुठे चालवायच्या? शासकीय ठिकाणी, कॉलेज असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्टेशन असेल किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात तुम्ही ही रिक्षा चालवू शकता. पूर्णतः ही फ्री असणार आहे, परंतु यासाठी अटी आणि शर्ती भरपूर असणार आहेत. लाडक्या बहिणींना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे स्वतःच्या पायावरती उभा राहाव्यात यासाठी स्वयंरोजगार कमावण्यासाठी आदितीताई तटकरे मॅडम यांनी नवीन घोषणा केली आणि त्यामध्ये 10,000 रिक्षा तुम्हाला भेटणार आहेत. परंतु हे भेटण्यासाठी सर्वात लवकर जेव्हा GR येईल तेव्हा आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती देणार आहोत आणि त्याची लिंक आपण उपलब्ध करून देऊयात. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि सर्वात अगोदर लिंक आपलं चॅनल देत असतं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.